सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी। हट हट काय होतंय? या प्रगल्भाला गाणं शिकवताना मी स्वतः म्युझिक विसरायला लागलो यार। आज तर ॲनानी मला स्केल आणि व्हॉल्यूम याच्यातला फरक समजावून सांगितला। ॲनानी काय दिवस आलेत माझ्यावर। नाही 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 कम ऑन कैवल्य, आय नो बाबा, तुझ्यासारख्या टॅलेंटेड माणसाला प्रगल्भाला म्युझिक शिकवायला लावणं म्हणजे सचिन तेंडुलकरला प्लास्टिक बॉल नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये बॅटिंगला उतरवण्यासारखं आहे। आणि तेही एक टप्पा आउट असताना। काय चाललंय यार, काय चाललंय काय माझ्या आयुष्यात? अरे हो, पण काही दिवसांचा प्रश्न आहे। हे बघ, रेशमासाठी तुला ही बॅटिंग करावी लागेल। हाय केहू, केहू कुठे आहे? केहू केहू गंमत आणली मी तुझ्यासाठी। आलीस? मी तुला सांगितलं होतं ना प्रगल्भा उद्या ये। आज का आलीस तू? तुझ्यासाठी मी स्वतःच्या हातांनी कटलेट करून आणलेत। अरे वा, दे। कैवल्यासाठी घे। घेणार आहे केहू, खाऊन बघ आणि सांग कसे झालेत। खास तुझ्यासाठी हार्ट शेपचे बनवलेत मी माझ्या हातांनी। मग याचे छोटे छोटे तुकडे करून नंतर खाल्ले तर चालतील? असं रे काय करतोस केहू? सर, कैवल्य सर। तेच ते केहू सर। मला माहितीये तुझी ना खूप चिडचिड होती। तू मला शिकवत असताना ना सतत सतत कोणीतरी आजूबाजूला असतं। काय करायचं मग यावर आपण? उद्या ना आपण कुठेतरी मस्त कॉफी शॉप मध्ये जाऊया। तिथे ना तू निवांतपणे मला शिकवू शकशील आणि मी पण माझ्या मनातल्या गोष्टी तुला सांगू शकेन। तर मग ठरलं, उद्या संध्याकाळी 7 वाजता आपण कॉफी शॉप मध्ये भेटतोय। नाही नाही ऐक ऐक। हो, ठरलं ठरलं ठरलं। बाय। ठरलं। मी उद्या ह्याच्याबरोबर कॉफी शॉप मध्ये जाणार नाहीये। एक दिवसाचा प्रश्न आहे, एक संध्याकाळ। हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे सुजय। हा माझ्या करिअरचा प्रश्न आहे आणि तुमच्यासाठी मी माझं आयुष्य बर्बाद करणार नाहीये। दॅट्स इट। कैवू कटलेट हे घे हे घे हे घे खा। आणि सर, कैवल्य सर। कैवल्य सर पेटलेत, पण या कटलेटला त्याला जागावंच लागेल। फालतू विनोद बंद कर। ओके, पण मग तरी जाशील ना तिच्याबरोबर कॉफी प्यायला? हवा 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 गा की, केवढं मस्त गात होतास। बंद का केलंस? स्कॉलर, तुला ते येतं का रे? म्हणजे कुठल्या रंगात कुठला रंग मिसळला की कुठला रंग तयार होतो ते? म्हणजे अरे ते नसतं का ते? कलर व्हील। हा तेच तेच येतं। हा त्याचं काय? तर हा मला सांग ना, ते चॉकलेटी रंगात जर काळा रंग आपण मिसळला तर कुठला रंग येतो? काळाच। काळा। आणि असं केशरी रंगात जर काळा रंग मिसळला तर? तरीही काळाच। काळाच। अरे काय असतं, काळा असा काही रंगच नसतो। म्हणजे रंगाचा आणि प्रकाशाचा अभाव म्हणजे काळा रंग। त्यामुळे काय होतं,
आपण काळ्या रंगात कुठलाही रंग मिक्स केला की काळा रंग तो सगळा रंग शोषून घेतो आणि आपल्याला काळा रंगच दिसतो. इंटरेस्टिंग ना? एकदम काळा रंग. पण आज काय तू सकाळी सकाळी कलर व्हीलचं काढलंस? काय किंजलने इंग्रजीचे क्लासेस बंद करून चित्रकलेचे क्लासेस सुरू केलेत का? नाही रे, आता तुला म्हणून सांगतो. काय झालं, माझी आज वॉशिंगची टर्न होती ना, तर मी कपडे धुतले मस्त. नाईस. पण मशीनच्या व्हील मधनं ते काढले तेव्हा ते असे झाले काहीतरी. म्हणजे काय झाले हे बघ. ओ गॉड, असू काय केलंस तू? आणि हा मिनलचा टॉप आहे ना? हो. आशू, तुला माहितीये त्वचेच्या रंगात काळा रंग मिक्स केला की कुठला रंग तयार होतो? नाही, तुला? नाही, मलाही माहित नाही, पण आज मला कळणार आहे. कारण मिनलला जेव्हा हे कळणार आहे की तू तिच्या टॉपला काळा रंग फासलायस, तेव्हा ती तुझ्या तोंडाला काळा रंग फासणार आहे. आशा, आली. काय केलंस माझ्या टॉपला तू? हा? मी काय नाही, थोडासा रंग लागला. मी ऐक रडू नको, तू रडू नको. हे बघ काय झालं, प्रगल्भाने हा टी शर्ट आणलाय ना, त्यांनी रंग सोडला. बावळट कुठल्या रस्त्यावर आणलाय टॉपीनी? आणि तू का घातलास एकत्र? का घातलास एकत्र? माझा फेवरेट टॉप होता आशा. एक मिनिट मिनल, पॅनिक होऊ नकोस. रडून याला मारून तुझा टॉप पूर्ववत होणार आहे का? बरोबर आहे. आता स्कॉलर कडे बघ ना. बघ, समजूतदारपणे घ्याव्यात गोष्टी. तो बघ, आता सोडलेल्या रंगाच्या आट्यात त्याचा लकी शर्ट सुद्धा आलाय. पण तो काही बोलला का? स्कॉलर तेच तुला धक्का बसू नये म्हणून आधी सांगितलं नाही. पण हा तुझा जो ऑफिसचा शर्ट आहे ना, तर त्याला पण असं जरा म्हणजे थोडासा रंग लागला, म्हणजे तुझ्या भाषेत रंगाचा अभाव तयार झालाय. काय बोलू नको, काहीच बोलू नको. आपलं काय ठरलंय? आपलं काय ठरलंय? रडण्यानी किंवा ओरडण्यानी रंग परत येणार आहे का? नाही, हो की नाही मिनल? नाही ना, आता तुझ्या चेहऱ्याचा रंग पण येणार नाही परत. बघच तू एक घाल त्याला. तू मशीन मध्ये जा आशू, मशीन मध्ये जा. एक मिनिट मिनल, याला मारून बरं वाटतं का ग? खूप. अरे थांबा नाही. कैवल्य जाईल का ग तिच्या बरोबर कॉफी प्यायला? व्हॉट डू यू थिंक? कोणास ठाऊक, पण काही हरकत नाहीये ना जायला. तशी बरी आहे ती. बरी? निस्मा, बरी आहे ना तू? तुला काय नाही दिसलं तिच्यात? नाईस म्हणजे असं काही ठळक नाईस काही नाही, पण माझ्याशी बोलत होती काल. म्हणत होती की बरं झालं तू इथे आलीस, ह्यांचे जेवणाचे एवढे हाल व्हायचे, सॅमच्या कट्ट्यावर वगैरे जेवावं लागायचं. मग असंही म्हणाली की तुलाच करावं लागत असेल ना सगळं जेवण. मीनाला तर काहीच येत नाही. हो, मला काहीच येत नाही. हा, बरोबर आहे, मला काही येत नाही. अगं तसं नाही ग. मला माहितीये मला काही येत नाही. मला स्वयंपाक येत नाही, माझा फॅशन सेन्स घाणेरडा आहे, माझा टॉप घाणेरडा होता म्हणूनच त्याला रंग लागला. मला सगळं माहितीये आणि मान्य आहे सगळं. ओके मिनल, असं नको ना विचार करू. का? काय चुकीचं बोलतेय मी? हा ग, असं काही नाहीये. हे बघ, मी तिला वेगळं सांगत होते. गप्प बसा. उगाच गैरसमज करतेस मिनल. ऐकून मी गैरसमज करत नाहीये. मी गैरसमज करत अजिबात नाहीये, कळलं ना? जाऊ दे. काय झालं हिला? हे माझं पॅन कार्ड आणि हे कंपनीचं ID प्रूफ तुम्हाला हवं होतं. बरं पाटील साहेब, काय मला तुम्ही सांगत होतात की नशिबाने तुमच्यावर खेळी खेळली आणि तुम्हाला पोलीस. अशू, अरे डोळे काही गहाण टाकलेस का रे तू? दिसत नाही का तुला? अरे काय 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 नागावकर, मी काय केलंय? तुम्ही मला आडवे जाता नेहमी मांजरी सारखे. आता अंडी फुटली ती. अरे तुला अंडी फुटल्याचं पडलंय. इथे इथे हे मला लागलंय, माझं डोकं फुटलंय, हे कळत नाही तुला? नागावकर, अंडी पौष्टिक असतात. आणि डोक्याचं काय? अरे पोलीस. पोलीस?
आशू पोलीस? अच्छा, आशू पळालाय पोलीस यांच्याकडे. काहीतरी भानगड करून ठेवलेली दिसतीये. चला. बरं, थँक्यू. थँक्यू. काय सुजय, नवीन भानगड करून ठेवलेली दिसतीये. पोलीस अगदी दारात? नवीन नाही हो काही, जुनच ते. मी जे काय 4-5 खून पाडलेत आणि जे काय 17-18 अपहरणाची प्रकरण आहेत माझ्याबद्दल, तीच. वाटलंच. काय वाटलंच नागावकर अहो, काय वाटलंच? पासपोर्टच्या इन्क्वायरीसाठी आले होते ते. हो, पण तुम्ही तुमची इत्तंभूत माहिती दिली ना, नाहीतर ती माहिती देताना सुद्धा हातचे 2 राखाल. हे बघा, हातचे 2 राखावे लागतील असे कुठलेही भागाकार गुणाकार करतच नाही आम्ही. आमची गणित सरळ साधी सोपी असतात. तुम्हाला ती कॉम्प्लिकेटेड वाटतात. असो, काय काय कारण येण्याचं? नाही, माझ्या मुलीची शिकवणी चालू आहे ना इथे. गाण्यामधली तिची प्रगती कितपत आहे हे विचारायला आलोय. प्रगती? तसं काय ना नागावकर, आधी प्रगती व्हायला थोडीशी गती असावी लागते आणि त्याला पूरक अशी मती असावी लागते. दुर्दैवानं तुमच्या मुलीकडे दोन्ही गोष्टी नाही आहेत. हा, आता गाणं शिकायचा प्रयत्न करतेय ती, जवळजवळ गायला लागेल हळूहळू. मिस्टर कैवल्य, दर महिन्याला तुमची फी भरून तुमच्या आयुष्याची सोय करण्याकरता बसलेलो नाहीये मी इथं. माझी मुलगी या कार्यक्रमात उत्तम गावी म्हणून जे 2000 रुपये फी म्हणून दिलेत ना, तेवढेच पुरेत. या कार्यक्रमात ती छान गायला हवी याच्यावरच कॉन्सन्ट्रेशन करा. कळलं ना? येतो. काय बोले? घर भाडं आत्ता? हो मग काय, आता 2000 मिळाले ना, तेवढे तरी दे. सुजय, तुलाही माहितीये, गुरुदक्षिणा म्हणून त्या प्रगल्भानी मला एक टी शर्ट दिलाय आणि कटलेट, जे तू खाल्लेस. हो, आणि ते सॅमच्या कट्ट्यावर जसं मिळतं तसंच लागत होतं. मग 1 मिनिट म्हणजे तुला फी देण्याच्या नावावर तिने बापाकडनं पैसे उकळलेत. कळलं ना मी शिकवणी का नको असं म्हणत होतो ते? चला सुजय साठे, चला. आता 2000 रुपये घ्यायला कॉफी शॉपला जावंच लागेल. खरंय, कैवल्य कारखानेस. कैवू सर. हे चल, कस्टमर यायची वेळ झालेली आहे. सगळं वडापाव समोसा बिमोसा रेडी ठेव. कस्टमर आले की त्यांना देऊन टाक. काय त्याला काय? कस्टमर येणे अगोदरच उधारीवाले आले. काय काय? अरे कुठे काय? अरे श्याम, बरं झालं भेटलं तू. ए हात काढ, हात काढ. काय? आयला आता उधारी बिधारी मिळणार ना? इतका उधार मानाचा नाही आपण. अरे आता उरलेले पैसे नंतर दे हे बोलायची सुद्धा मला लाज वाटायला लागली आहे. काय बोलतोय यार श्याम तू? हा, मी पैसे मागितलेत का? अरे दिलचा मामला आहे. दिलचा मामला आहे? चल बोल. अरे आपली प्रगल्भ आहे ना, आपली काय? तुझी. आपली हा, तुझी प्रगल्भ आहे ना, ती जिन्यात बसून रडते रे. ते ऐकून घे ना, का रडते ऐकून घे, मग रड ना. अरे बोल चल बोल. काय झालं? प्रगल्भ अंडी घेऊन घरी चालली होती. अशी मस्त बॅग हलवत चालली होती. मस्त स्वप्न बघत होती, आता मी घरी जाणार, अंडी घरी देणार, मग ऑमलेट बनणार, मग बाबा खुश होणार. पण उलट झालं रे. बॅग हलवताना अंडी फुटली आतमध्ये. आता तिचं ऑमलेट होणार, तिचे बाबा रागवणार. काय सांगतो? हो, त्याचं टेन्शन घेतलं तिने आणि रडत बसली. पण मी तिला जाऊन म्हंटल, ए टेन्शन घेऊ नको, आपला श्याम आहे ना, तो विकत घेईल फुटकी अंडी. हा म्हणजे काय? अरे सॅम आहे प्रकल्पासाठी काय पण विकत फुटकी अंडी. हे बरं आहे. काय आईला म्हणजे सॅमचा नशिबी काय? फुटकी अंडी. आणि त्या कैवल्याच्या नशिबी आमलेट. अरे याला काय अर्थ आहे? अरे काय बोलतोय तू? अरे काय बोलतोय म्हणजे काय भावड्या?
अरे माझ्या डोळ्यासमोर त्या प्रगल्भाने त्या कैवल्याला एक कोरा करकरी टी शर्ट गिफ्ट दिला. म्हणजे तुझ्या डोळ्यासमोर प्रगल्भानी कैवल्याला टी शर्ट गिफ्ट दिला. हा ना यार. अरे अजूनपर्यंत आपल्याला एक व्हॅल्यूवाला बनियान नाही दिलं की नाही, आणि माझ्या डोळ्यासमोर असा त्या प्रगल्भाने त्या कैवल्याला एक कोरा करकरीत, या नोटीसारखा कोरा करकरीत एक टी शर्ट गिफ्ट दिला. टी शर्ट गिफ्ट दिला. ओ माय गॉड. फोन मेसेज आलाय. मेसेजचं म्हणणं आहे, ओ माय गॉड, तुझा प्रॉब्लेम दूर होणार. तुझा प्रॉब्लेम खल्लास होणार. कसा? आता मी कैवल्याचा काटा काढणार. कसा रे कसा? नाही ते नाही सांगणार. आणि तू सुद्धा सांगू नको कैवल्याला. चल येऊ का? हे ठेव ही फुटकी अंडी ठेव. हा चालेल. त्याचे 60 रुपये झाले. आता उरलेले पैसे नंतर दे. मला लाज नाही वाटत. हॅलो सुनिधी, प्रगल्भा बोलती. वेल, ठरल्याप्रमाणे अर्ध्या तासात मी केऊला घेऊन कॉफी शॉप मध्ये पोहोचतेय. तू पण ये आणि खात्री करून घे की जे मी ठरवते ते मी करूनच मिरवते. चलो बाय, सी यू. केऊ कुठे आहेस तू? केऊ कुठे आहे? आत. बरं त्याला सांग प्रगल्भा आली. हाय प्रगल्भा. हाय केऊ. वाव, तू रेडी आहेस? ऑलमोस्ट. चल आपण निघूयात. जाऊया ना सावकाश. काही घाई आहे का? आहे काय आहे. चला लवकर चला, उशीर झालाय. बरं माझा शर्ट कसा दिसतोय? भंगार. माझा शर्ट कसा दिसतोय? माझ्यासारखाच. नाही, हा माझाच शर्ट आहे. हा माझा शर्ट आहे. बरं याचा शर्ट कसा आहे माझ्या अंगावरचा? माझ्यासारखे शर्ट कसे असतात? भंगार. नाही रे आशू, छान दिसतोय. रेडी. अरे वा, तुम्ही सगळेजण इतके छान तयार होऊन कुठे बाहेर जाताय? जातायत नाही, येतायत आपल्या बरोबर कॉफी शॉपला. आय होप यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. जातायत नाही, येतायत आपल्या बरोबर कॉफी शॉपला. आय होप यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. हो चालेल ना, पण आपल्या दोघांचं ठरलं होतं ना जायचं. हो, मी त्यांना म्हणलं माझी शिष्य आज मला ट्रीट देणार आहे. पण ती म्हणली आम्हालाही यायचंय. मी म्हणलं चला, माझी शिष्या खूप दिलदार आहे, ती आपल्या सगळ्यांचे पैसे भरेल, सगळ्यांना ट्रीट देईल. होणार आहे? चालेल ना? हो चालेल ना. चला यार, गप्पा काय मारत बसलाय इथे, पोटात कावळे ओरडतात. तुला माहितीये प्रगल्भा, तू आम्हाला कॉफी शॉप मध्ये घेऊन जाणार म्हणून मी संध्याकाळचा खुराकच घेतला नाही. म्हणलं तिकडे जाऊन मस्त पिझ्झा खावा. हो, आणि मी सॅलड, आणि मी ना गार्लिक ब्रेड आणि कॉफी, आणि मी ना ते काय रे कैवल्य, पास्ता. हा पास्ता खाणार आहे. मी मेनू कार्ड बघून निर्णय घेईन म्हणतो. का? टेन्शन नाही घ्यायचं सुजय. आज हवं तेवढं खायचं. काय आहे, नागावकरांनी प्रगल्भाच्या गाण्याच्या शिकवणीसाठी 2000 रुपये देऊन ठेवले होते तिच्याकडे मला द्यायला. ठीक आहे, तिने मला दिलेले नाही आहेत. सो ते पैसे आहेत ना आपल्याकडे. जाऊ कॉफी शॉप मध्ये आणि ते पैसे उडवू. ओके? नाही पैसे माझ्याकडे. का? त्या 2000 रुपयांचा मी हा ड्रेस घेतला. हा ड्रेस 2000चा आहे? हो. काय? चांगलं आहे, पण म्हणजे आता पैसे नाहीत आपल्याकडे, मग माझ्या पिझ्झाचं बिल कोण देणार? नागावकर देतील बिलाचे पैसे. काय माहितीये का, नागावकर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं माझ्या मुलीला गाणं शिकव. आणि असंही म्हणाले
की तिची जी प्रगती होईल ना क्लासमध्ये ती मला कळवत राहा. त्यामुळे काय प्रगल्भा, तुझे गेल्या काही दिवसात मला मेसेजेस केलेत ना ते मी नागावकरांना वाचून दाखवतो. तुम्हाला वाचून दाखवू? ए हो हो प्लीज प्लीज. हे बघा प्लीज. ए हाय शोना, झोपलास का बब्बू? हे कैवू, जेवण झालं का रे तुझं पिल्लुडी? काय करते माझी मनी माऊ? आणि हे बघ कॉफीचा फोटो. उद्या जायचंय ना कॉफी प्यायला माझ्या शोनुड्या. एक अशी स्माइली, एक अशी स्माइली आणि एक अशी स्माइली. डोळ्यात 2 बदाम. आणि हे काय ग मिनल? अय्या बसतोय आता 440 शॉक बसतोय नागावकरला. हे आणि पुढे हार्ट सुद्धा आहे लाल रंगाचं. तुटणार नाही ना? हो यार, नाही क्यू प्लीज तू पप्पांना काही सांगू नकोस हा. प्लीज प्लीज. मी ऑफिसमध्ये गाणारच नाहीये. आणि मी गाणार नाहीये म्हणजे तुझ्याकडे गाणं शिकण्याचा संबंधच येत नाही. मी नाही येणार हा पुन्हा इथे. पण प्लीज पप्पांना काही सांगू नकोस हा. प्लीज क्यू. तेरी नीयत पे नाराज होने से अच्छा है कि हम अपनी इंसानियत पे फक्र करें. क्या बात है. Messages deleted. Thank you so much, Q. Sir. कैवल्य सर. Sir. कैवल्य sir.